तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीमधला सगळ्यात इंटरेस्टिंग चॅप्टर शिकूया, ज्याचं नाव आहे वर्णमाला, ज्याला की आपण मूळाक्षरे किंवा मूलध्वनी असे म्हणतो. बघा, आता आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. बघा, वर्णचा जर समानार्थी शब्द आपण बघायला गेलो तर वर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रंग. आणि आपल्या मुखावाटे ज्या मूळ ध्वनी बाहेर पडतात त्याला आपण काय म्हणतो? वर्ण. बघा, आता ज्या मुखावाटे आपल्या बाहेर ध्वनी पडतात त्यांना जर आपण चिन्ह किंवा खुणांच्या स्वरूपात लिहिले तर त्याच्यापासून अक्षर तयार होते. आता जर मी म्हणलं ब आणि इथं याला असं खुणांच्या किंवा चिन्हाच्या स्वरूपात लिहून घेतलं, झालं का रे ब. त्याच्यानंतर मी म्हणलं द आणि क, यांना मी चिन्ह किंवा खुणांच्या स्वरूपात लिहून घेतलं. आता बघा, इथं बदक हा शब्द आता कसा तयार झाला बघा. आता अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. आता हा ब द क याला जर आपण सरळ लिहून घेतलं, ब द क, याला अर्थ प्राप्त झाला. पण जर मी असं लिहिले याला क द ब, याच्यापासून कुठलाही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. त्याच्यामुळे हा झालेला अर्थपूर्ण शब्द आहे आणि हा नाही. त्याच्यामुळे अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला काय म्हणायचं? तर शब्द म्हणायचं. त्याच पद्धतीने अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणायचं? तर वाक्य म्हणायचं. बघा, बदकाने पाण्यात उडी मारली. आता बघा, बदकाने पाण्यात उडी मारली. आता हे सर्व अर्थपूर्ण शब्द आहेत आणि अर्थपूर्ण शब्दांचा काय आहे? हा समूह आहे. मग या अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला आपण वाक्य असे म्हणतो. सुरुवातीला वर्णमाला शिकत असताना या आधी वर्णांची संख्या होती 48, पण 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार आता वर्णांची संख्या झालेली आहे 52. आता त्यामध्ये बघा, 2 नवीन स्वर समाविष्ट करण्यात आलेले आहेत, ते म्हणजे ä आणि अ. त्याच्यानंतर 2 संयुक्त व्यंजने ऍड करण्यात आलेली आहेत, ते आहेत क्ष आणि ज्ञ. त्याच्यामुळे आता वर्णांची संख्या झालेली आहे 52. आपण जर ä आणि अ या स्वरांचा विचार केला असता, आपण मराठीमध्ये बरेचसे शब्द इंग्रजीमधून जसेच्या तसे आलेले लिहित असताना आपण बघा, बॅट, बॉल, फॅन. आता काही मुलं काय करतात, आपल्या आई वडिलांना आवाज येते ना, मॉम, डॅड असे आवाज येतात. त्याच्यामुळे ते सुद्धा काय झाले, नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तसे शब्द आपण मराठीमध्ये लिहित असताना आपल्याला व्यवस्थित लिहिता यावेत म्हणून हे ä आणि अ हे 2 स्वर त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेतला पुढचा आपला घटक आपण बघूया, स्वर. बघा, स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जीभ, ओठ अथवा कंठांचा एकमेकाशी स्पर्श न होता हवा मोकळी मुखावाटे ज्यावेळेस आपल्या बाहेर पडते त्याला आपण म्हणतो स्वर. स्वराचे उदाहरण आपण बघितले होते. एकूण मराठीत स्वर आहेत 14: अ, आ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, अ आणि औ. त्याच्यानंतर स्वराचे मुख्य प्रकार पडतात बघा, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. बघा, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार अकूड होतो किंवा त्यांचा उच्चार करत असताना आपल्याला कमी कालावधी लागतो त्यांना म्हणतो आपण ऱ्हस्व स्वर. ते आहेत अ, ई, उ, रू आणि लू. त्यानंतर दीर्घ स्वर, ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना आपण म्हणतो दीर्घ स्वर. याचाच अर्थ हे स्वर उच्चारत असताना आपल्याला अधिक कालावधी लागतो म्हणून यांना म्हणतो आपण दीर्घ स्वर. हे आहेत आ, ई, उ, ओ आणि औ. त्याच्यानंतर आहेत संयुक्त स्वर. 2 वेगवेगळे स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना आपण म्हणतो संयुक्त स्वर. मग हे संयुक्त स्वर आहेत ए, आय, ओ, औ. आता बघा, इथं अ अधिक ई किंवा ई, आय तयार करत असताना आ अधिक ई किंवा ई, ओ तयार करत असताना अ अधिक उ किंवा उ आणि औ तयार करत असताना आ अधिक उ किंवा उ. त्याच्यानंतर आहे इंग्रजी स्वर. हे इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले स्वर आहेत, ते म्हणजे ä आणि अ. यांनाच आपण आधुनिक स्वर असे सुद्धा म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमालेमधला पुढचा घटक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वरादी. स्वरादीची व्याख्या करत असताना आपण असं म्हणू शकतो की स्वर आहे आदी, ज्याच्या असे ते वर्ण म्हणजे स्वरादी. मराठीमध्ये एकूण स्वरादी आहेत 2, ते म्हणजे अम आणि आहा. आता अम म्हणजे त्याचा आपण म्हणतो अनुस्वार, मागून आलेला उच्चार किंवा दुसऱ्यावर स्वार झालेला उच्चार म्हणजेच अनुस्वार. स्वार म्हणजे काय? दुसऱ्यावर स्वार होणे. त्याच्यानंतर बघा, याचे उदाहरण जर आपण बघायला गेलो तर ते आहेत तंटा, घंटा, किंकर. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला तंटा इथे लिहून दाखवतो बघा. तंटा हे जे न आहे हे कशावर स्वार झालेलं आहे?
या त वर कशाच्या स्वरूपात बघा, या अनुस्वाराच्या स्वरूपात. याचाच अर्थ दुसऱ्यावर स्वार होणारा म्हणजेच अनुस्वार. हे वर्ण जे असतात हे स्पष्ट व खणखणीत उच्चाराचे वर्ण असतात. स्वरादी मधला हा अनुस्वार. तर याला आपण या प्रकारे व्याख्या याची करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे आपल्याकडे विसर्ग. विसर्ग म्हणजेच काय, याचं उदाहरण दुसरा स्वरादी आहे आपला आहा. यालाच आपण काय म्हणतो, श्वास सोडणे. सोडणे बघा, विसर्ग म्हणजे काय, आपण म्हणतो बाबा फलाण्या धरणामधून एवढ्या एवढा पाण्याचा विसर्ग केलेला आहे, याचाच अर्थ काय, पाणी सोडलेलं आहे. मग विसर्ग म्हणजेच काय, सोडणे. ज्या वेळेस आपण या विसर्गाचा उच्चार करतो त्यावेळेस ह या वर्णाला हिसडा दिला जातो, याचाच अर्थ थोडासा झटका दिला जातो बोलता वेळेस. मग आता याचे उदाहरण बघा, स्वतः. आता हा उच्चार करत असताना ह या वर्णाला हिसडा बसलेला आहे. दुःख, दुःख सुद्धा उच्चारत असताना या वर्णाला हिसडा बसलेला आहे. त्याच्यानंतर बघा, स्वतःचा उच्चार करत असताना या विसर्गाच्या पूर्वी कोणता स्वर आलेला आहे, अ. याच्यात सुद्धा दुःखच्या मध्ये विसर्गाचा उच्चार करण्याच्या पूर्वी काय आलेला आहे, कोणता स्वर आलेला आहे, उ. हे कायम लक्षात असू द्या. विसर्गाच्या पूर्वी स्वर येतो. विसर्गाच्या पूर्वी स्वर येतो किंवा विसर्गाचा उच्चार करत असताना विसर्गाला स्वराचा आधार घ्यावा लागतो. ओके.